बघा, एका शालांत परीक्षेच्या कक्षात प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागे 3 सुपरवायझरची नेमणूक झाली होती. जर एकूण 12 सुपरवायझरची नेमणूक झाली असेल तर किती विद्यार्थी परीक्षेला बसले असा प्रश्न. लेकरांनो, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर माझी कळकळीची विनंती अशी की पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश हवं असेल तर माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. म्हणजे तिथं लय मोठी बलदंड फी वगैरे वगैरे काय नाही लेकरं. जयश्री तुमची मर्जी. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं ही सेवा. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस प्रश्नांचा, नवनवीन प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. तुमच्या मनातील गणितीय समस्या विचारता येतील किंवा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या असंख्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. कळकळीचं सांगणं असं की गोरगरीब लेकरांच्या असं विडंबन म्हणून नाही बोलत लेकरांनो, अनंत अडचणी असतात. अकॅडमी, कोचिंग क्लासेस जॉईन करण्यासाठी पैसे नसतात. या काळजीपोटी मला राहत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो हजारो प्रश्न सरावासाठी उपलब्ध आहेत. अवश्य चॅनलला भेट द्या. म्हणजे माझ्या स्वार्थासाठी नाही सांगत. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर हे करा. प्रश्न कुठलाही असू द्या, प्रश्नातील केवळ 4-2 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. प्रश्न आहे, एका शालांत परीक्षेच्या कक्षात प्रत्येक 40 विद्यार्थ्यांमागं 3 सुपरवायझर, म्हणजे या 40 विद्यार्थ्यासोबत सुपरवायझर आहेत 3. म्हणजे यांचा जर आम्ही एक गट केला, चमू केली, तर त्याचं उत्तर काय प्राप्त होईल हो? अर्थात या 43 जणांच्या गटात 43 जणांच्या गटात 3 सुपरवायझर आलं लक्षात? इथं 12 सुपरवायझरची नेमणूक केली असं गणित म्हणते. 12 सुपरवायझरची नेमणूक केली म्हणजे या 12ला जेव्हा तुम्ही 3 न भागलं, एका गटामध्ये 3 सुपरवायझर आहेत, तिथं असलेले एकूण सुपरवायझर 12. एका गटामध्ये 3 सुपरवायझर, 12 भागीला जर 3 केले तर एकूण गट किती याचा अंदाज आम्हाला घेता येतो. तिथं असलेले एकूण गट आहेत लेकरांनो 4 गट. आता प्रत्येक गटामध्ये हे 40 आहेत लेकरांनो काय हो? विद्यार्थी. हे आहेत लेकरांनो विद्यार्थी. तर हे 3 आहेत सुपरवायझर. हे आहे सुपरवायझर. म्हणजे इथं 4 गट, एका गटात 3 सुपरवायझर. आता त्या 3 सुपरवायझरला विसरा, गट सापडले 4, एका गटामध्ये विद्यार्थी 40, म्हणून हा जर गुणाकार तुम्ही केला तर 40 गुणिला 4 म्हणजे 160 विद्यार्थी हे आमच्या प्रश्नाचं उत्तर बनते. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. ओके. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.